मानव आणि तन्वीचे लग्न ठरले. साखरपुड्याची तारीख 8 दिवसानंतरची निघाल्यामुळे आता दोन्ही घरामध्ये चांगलीच लगबग चालू झाली होती. हळूहळू सरंजामे एम्पायरमध्ये सुद्धा मानव आणि तन्वीच्या त्या अचानक होणाऱ्या लग्नामुळे खळबळ माजली होती. कितीतरी जणींचे हृदय तुटून धुळीस मिळाले होते. काही जणांना मानव सरांचे लग्न आहे ऐकून खूपच आनंद झाला, पण काही जण मानव त्यांच्या पर्सनल असिस्टंट सोबत लग्न करत आहे ऐकून थोडं वेगळ्याच शंकेने तन्वीबद्दल विचार करू लागले होते. साखरपुड्यासाठी ऑफिसमधील सर्वांनाच आमंत्रण देण्यात आले होते, त्यामुळे सर्वजण खुश होते. इकडे तन्वीच्या घरी सुद्धा सगळीच घाई चालू होती. पाहुण्यांना, नातेवाईकांना आमंत्रण देण्यात येत होते. एवढ्या अचानक तन्वीचं लग्न ठरल्यामुळे सर्वजण प्रश्न विचारून नुसते भंडावून सोडत होते. साखरपुड्याची सर्व जबाबदारी गोखले फॅमिलीनेच उचलली होती. बघता बघता दिवस कसे गेले समजलं सुद्धा नाही. एवढ्या आठवड्याभरात नुसती धावपळ, गडबड, खरेदी, आमंत्रण यातच गेले होते. मानव आणि तन्वीचे ड्रेस शॉपिंग ही त्यांच्या घरीच झाली होती. मानवने तन्वीसाठी सगळ्यात बेस्ट ड्रेस डिझायनर आणि मेकअप आर्टिस्ट बोलवले होते. त्यांच्याकडून तन्वी त्याचे आणि घरातील सर्वांसाठी कपडे आणि ज्वेलरी मागवून घेतली होती. या काळामध्ये मानव आणि तन्वीला बोलायला जास्त वेळ सुद्धा मिळत नव्हता. त्या दिवसानंतर रिया सुद्धा गोव्याला लगेच परतली होती. तन्वीच्या भावाला प्रतीकला सुद्धा मानव आणि तन्वीचं लग्न मान्य होतं, म्हणून तो सुद्धा अगदी कसून आपल्या बहिणीच्या लग्नाची तयारी करत होता. सगळेजण अगदी खूप खुश होते त्यांच्यासाठी. साखरपुडा अगदी 2 दिवसांवर आला होता. तन्वीसाठी मेहंदी आर्टिस्ट आली होती मेहंदी काढायला. तन्वीचं मेहंदी काढणं चालू झालं होतं. अर्ध्यापेक्षा जास्त मेहंदी काढून झाली होती. ती तिच्या रूमच्या बाल्कनीजवळ बसून मेहंदी काढत होती, म्हणून तिला मागून कोणी येत असेल तरी लवकर कळत नव्हतं. तेवढ्यात तन्वीच्या डोळ्यांवर मागून कोणीतरी हात ठेवला. तन्वी थोडी दचकली. कोण कोण आहे? तन्वीने विचारलं. ओळख पाहू. जर मला ओळखलं तर तुझ्यासाठी गिफ्ट आहे ते मिळेल, आणि नाही ओळखलं तर नाही मिळणार. ती व्यक्ती. ऐशू, तू नाही सुधारणार कधी, असं म्हणून तन्वी हसू लागली. ऐश्वर्याने तिच्या चेहऱ्यावरचे हात बाजूला केले. तिला मागूनच हक केलं. किती दिवसांनी भेटत होत्या दोघीजणी, जवळजवळ किती वर्षांनी म्हटलं तरी चालेल. कॉलेजनंतर दोघींचे रस्ते वेगवेगळे झाले होते. थोडे दिवस त्या होत्या टचमध्ये, पण कालांतराने बोलणं कमी होत गेलं आणि नंतर बंदच झालं. आता कितीतरी दिवसांनी ऐश्वर्याला तन्वीची आठवण आली, तेव्हा सहज म्हणून ती तिला भेटायला आली. इथे आल्यावर कळलं की तिचा साखरपुडा आहे. मग ती अजूनच खुश होती. खूप दिवसांनी या मैत्रिणी भेटल्या. गप्पांना अगदी उधाण आलं होतं. तन्वीची मेहंदीही काढून झाली होती. बोलता बोलता सहज ऐश्वर्याने राजचा विषय काढला. तसा तन्वीचा चेहराच पडला. ऐश्वर्याने लगेच ओळखले. काय झालं तनू? तू अशी गप्प का झालीस अचानक? ऐश्वर्या. काही नाही, ते सहजच. तन्वीने मुद्दाम सांगण्याचे टाळले. पण ऐश्वर्या ती कसली ऐकते. शेवटी हो नाही करत तन्वीने जे घडलं ते सगळं राजबद्दल ऐश्वर्याला सांगितले. ती तर अगदी रागाने लालबुंद झाली. एवढं सगळं झालं आणि त्याला लाज कशी वाटली नाही असं वागताना? त्याने थोडा पण विचार नाही केला आपल्या मैत्रीचा. शी. आणि तू ग, थोडा तरी विचार करायचा ना घरच्यांचा. त्या मूर्ख मुलामुळे तू जीव द्यायला निघालीस. त्याच्यापेक्षा बावळट तर तू आहेस. ऐश्वर्या नुसती तोंडातून आग ओकत होती. राजसाठी तर तोंडातून शिव्यांची लाखोली वाहिली जात होती. अगं हो हो, बस बस, किती त्रागा करून घेशील. झालं सगळं सॉर्ट आऊट. मानवमुळेच झालं सर्व. त्यांना खूप त्रास झाला गं या सगळ्यात. आणि ती बिचारी रिया, तिचं पण मन खूप दुखावलं गं राजने. तन्वी. हो ना, भेटू दे एकदा मला. नाही त्याला स्वतःसारखा सरळ केला तर नाव नाही सांगणार ऐश्वर्या इनामदार. तिने तिची नसलेली कॉलर टाईट करत म्हटले. तसं तन्वीला हसू आले. दोघीही आज मनसोक्त हसत होत्या. आज खूप दिवसांनी तन्वी खूप खूप आनंदी होती. तेवढ्यात दारावर टकटक झाली. आत येऊ का? बाहेरून आवाज आला. तसं तन्वी उठून उभी झाली आणि ऐश्वर्या मात्र जागीच थबकली. हा आवाज होता तिच्या ओळखीचा होता. तिच्या मनात एकदम शंका उभी राहिली. हा आवाज त्याचाच आहे का? आवाज देणारी व्यक्ती हळूच आतमध्ये आली. तसं तन्वीचा चेहरा आनंदाने खुलला. एकदम 6 फूट उंची, एकही बेअर्ड नसलेले प्लेन गाल, एकदम गोरा रंग, घारे डोळे, जेल लावून सेट केलेले केस, व्यायामाने कमावलेली शरीर. त्यात त्याने हाफ स्लीव्स सजलेला शर्ट घातला होता, जो त्याच्या हाताच्या दंडाला अगदी फिट दिसत होता. शर्टमधून त्याचे 6 पॅक अगदी उठून दिसत होते. आधी आलास तू, म्हणत तन्वी त्याच्या दिशेने धावत गेली. एव्हाना त्याच्या हातावरची मेहंदी पण सुकली होती. तिने थेट जाऊन आधीला मिठी मारली. आधी, आय मिस यू सो मच. कुठे बिझी होतास तू इतके दिवस? एक कॉल नाही की एक मेसेजही नाही. तन्वीने गाल फुगून म्हटले. सॉरी डिअर, मी अगदीच कामात गुंतलो होतो. तुला तर माहीतच आहे, बिझनेस म्हटलं की वेळ ही कोणाची नसते. आता कसं सांगू तुला? बरं जाऊ दे,
पण बघ तरी पण वेळ काढून आलो ना मी तुझ्या साखरपुड्याला, तो तन्वीला सांगत होता. पण नजर मात्र ऐश्वर्याकडे वळली होती आणि ती मात्र अतिशय रागाने त्याच्याकडे पाहत होती. हो रे, ते तर आहेच. बरी ये, मी तुझी ओळख करून देते. ही माझी मैत्रीण ऐश्वर्या आणि येशू हा माझा आत्तेभाऊ आदित्य कुलकर्णी. तन्वीने ओळख करून देताच आदित्यने हसून ऐश्वर्यापुढे ग्रीट असे करण्यासाठी हात पुढे केला, पण ऐश्वर्याने मुद्दाम हात न देता दोन्ही हात जोडून नमस्ते केलं. तसं आदित्यला हसू आलं, पण दोघांनीही तन्वीला ते जाणवू दिलं नाही. तनू, जा, आई तुला बोलवत आहे, आदित्यने सांगितले. अरे वा, म्हणजे आत्या पण आली आहे. येते मी तिला भेटून. चल ऐश्वर्या, तुला सगळ्यांची ओळख करून देते, असं म्हणत तन्वी पुढे निघाली. ऐश्वर्याही जाणार तेवढ्यात आदित्यने तिचा हात पकडला. ती त्याच्या शेजारून जात असल्यामुळे ती लगेच त्याच्या पकडीत आली. पुढे जाऊन तन्वी मागे वळली आणि ऐश्वर्याला आवाज दिला. ऐशू, येतेस ना? तन्वी मागे आदित्यकडे वळून रागात पाहत असणारी ऐश्वर्या दचकली आणि पटकन बोलली. हो, तू जा पुढे, मी माझी बॅग घेऊन येते. ऐश्वर्या ओके, ये लवकर, म्हणून तन्वी खाली निघून गेली. इकडे ऐश्वर्या आदित्यच्या पकडीतून सुटण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याच्या त्या राकट हातांनी तिचे नाजूक मनगट अजूनच घट्ट पकडले. ऐश्वर्या दमून गेली. शेवटी तिने प्रयत्न करणे सोडून दिले. तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते आणि तो तिचे अश्रू पाहून विचलित झाला. त्याने लगेच तिला स्वतःच्या बाहुपाशात ओढून घेतले. बेबी, सॉरी ना पिल्लू, मी किती वेळा सॉरी म्हणू अजून? तू कशी मानणार आहेस? आदित्य ऐश्वर्याला समजावत होता, पण ती मात्र गप्पच होती. तिचे प्रयत्न चालूच होते त्याच्यापासून दूर जाण्याचे आणि तो मात्र तिला सोडायला तयार नव्हता. तू कितीही प्रयत्न कर, मी नाही सोडणार तुला, कधीच नाही, असं म्हणून त्याने ऐश्वर्याला अजूनच घट्ट मिठी मारली. तन्वी खाली हॉलमध्ये आली. तिची आत्या आत्ताच येऊन बसली होती. तिने मागून जाऊन आत्याला मिठी मारली. आत्तू, किती दिवसांनी पाहते ग तुला? तन्वी हो ग माझं बाळ, ये, अशी जवळ ये, बघू तरी दे नवरीबाई कशी दिसत आहे ते, असं म्हणत त्यांनी तन्वीच्या चेहऱ्यावरून हात उतरवून कडकड बोटं मोडली. माझी लेक ती, म्हणत त्यांनी तिला जवळ घेतले. तन्वीची आत्या शेलजा कुलकर्णी, दिसायला अगदी नाजूक साजूक, गोरी कांती, मानेपर्यंत केलेला तो बॉयकट, अंगात साधासा ड्रेस, सिंपल पण सुंदर दिसत होत्या. मनाने अगदी प्रेमळ, स्वभावाने समजूतदार होत्या. त्यांना एकच मुलगा होता, आदित्य. शैलाजाला मुलींची भारी आवड होती. आदित्य झाल्यानंतर त्यांचे मिस्टर म्हणजेच आदित्यच्या वडिलांचा अल्पकालीन मृत्यू आला, म्हणून त्यांना आदित्यनंतर कधी कोणतं मूल झालंच नाही. म्हणून त्या तन्वीला स्वतःची मुलगी मानत होत्या. खूप जीव होता त्यांचा तन्वीवर आणि तन्वी ही आईसारखंच त्या आत्याला मानत होती. त्या दोघींचं बॉन्डिंग खूप छान होतं. तन्वी आल्यापासून आत्यासोबत बोलत बसली होती. तिचं ऐश्वर्याकडे लक्षच नव्हतं की ती अजूनही रूममध्येच आहे. इकडे आदित्य अजूनही ऐश्वर्याला आपल्या मिठीत घेऊन शांत करण्याचा प्रयत्न करत होता. बेबी, ऐक ना गं, मी खरंच इतका वाईट नाही गं. मी खरं सांगतो, तू सोडून कधीच कोणावर प्रेम नाही केलं. मला नाही माहीत ते फोटो कोणाचे आहेत आणि तुझ्या हाती कसे लागले ते. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, प्लीज. आदित्य अगदी कळकळीने तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता, पण ऐश्वर्या मात्र काही न बोलता त्याला ढकलून तिथून निघून गेली आणि तो त्याच्या रिकाम्या बाहूकडे पाहतच राहिला. ऐश्वर्याने कसेबसे स्वतःला सांभाळले आणि तन्वीच्या इथे खाली येऊन बसली. तर फ्रेंड्स, आजचा भाग छोटाच आहे, त्याबद्दल सॉरी, पण कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.